पवन बाबूराव चोरे. शाळेचे नाव एन.जी. विठ्ठलराव सेमी इंग्लिश स्कूल बोरुटला. कुठल्या वर्गात शिकतो तू? इयत्ता 8वी. सर्व विषयाचा सिलेबस शिकवून झाला? हो. पाठांतर झालेलं आहे? हो. सर्व विषयाचं झालं? हो. मराठीचा? हो. इतिहास? हो. भूगोलचा? हो. सायन्सचा? हो. ठीक आहे. सायन्सचे क्वेश्चन्स विचारू? हो. What would have happened if RBCs had mitochondria? RBC has mitochondria. They would have used oxygen for this purpose, then carrying it to all the cell of the body. The cell would not have obtained oxygen. Okay. There had been no difference between mitochondria and plastids. Mitochondria carry out oxidation of carbohydrates, fats, etc. with the help of enzymes. Plastids are synthesis carbohydrates with the help of solar energy and chlorophyll. Genes had been absent on the chromosomes. Genes are functional units on the chromosomes which are responsible for transmitting the hereditary information. Functions of plasma membrane. Plasma membrane acts as a selective lipid membrane. Plasma membrane is responsible for endocytosis and exocytosis. Functions of nucleus. Cytoplasm. Cytoplasm is medium for many cellular chemical reactions. Cytosol help in the cellular movement. भूगोलचं पाठांतर झालेलं आहे? हो. औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात? औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून वीज, पाणी, कर यांमध्ये सवलती दिल्या जातात. सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून दिली जाते. औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो हे तुमच्या शब्दात सांगा. औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर रोजगाराची पातळी वाढते, लोकांचे राहणीमान उंचावते, उद्योगात वाढ होते इत्यादी. उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्ततेबाबत तुमचे मत थोडक्यात सांगा. आपल्या उद्योगातील काही टक्के रक्कम समाजाच्या कार्यासाठी खर्च करणे म्हणजे सामाजिक दायित्व होय. शैक्षणिक किंवा आरोग्यविषयक सुविधा पुरवू शकतात. इतिहासचं पाठांतर झालेलं आहे? हो. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. खान अब्दुल गफार खान यांच्या खुदाई खिदमतगार या संघटनेने पेशावर येथे 23 एप्रिल 1930 रोजी सत्याग्रह सुरू केला. सत्याग्रहींनी सुमारे आठवडाभर पेशावर ताबा ठेवला. सरकारने सत्याग्रह व गोळीबार करण्याचा आदेश गडवाल पलटणीला दिला. गडवाल पलटणीचा अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळे चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. मिठाच्या सत्याग्रहानंतर देशभर राज्यभराच्या विविध चळवळी सुरू झाल्या. 6 मे 1930 रोजी सोलापुरात हळद पाण्यात देऊन कामगारांनी मोठा मोर्चा काढला. त्या मोर्चावर सोलापूरच्या कलेक्टरने गोळी हल्ला करण्याचे आदेश दिले. त्यात शंकर सुतार यांच्यासह अनेक सत्याग्रही मारले गेले. या संघटनेने संतापलेल्या कामगारांनी न्यायालय, म्युनिसिपल इमारतींवर हल्ले केले. गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले? सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी मिठावरील कर रद्द करण्याची मागणी केली. मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने अशा जीवनावश्यक वस्तूवर कर लादणे अन्यायकारक ठरते. सरकारने गांधीच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्यामुळे त्यांनी देशभर कायदेभंग आंदोलन सुरू केले. राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली? पहिली गोलमेज परिषद चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रामसे मॅक्लुहान यांनी राष्ट्रीय सभा दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होईल अशी आशा केली. चर्चेला अनुकूल वातावरण मिळण्यासाठी सरकारने गांधीजी आणि अन्य नेत्यांची तुरुंगातून सुटका केली. व्हाईसरॉय आयर्विन आणि गांधीजी यांच्यात चर्चा करण्यात आला. मॅथ्सचे काही फॉर्म्युले विचारते मी तुला. a raised to m into a raised to n is equal to what? a raised to m plus n. Okay. a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. ठीक है. Expand a plus b bracket square. a square plus 2ab plus b square. Very good. a minus b bracket square. Expand the formula. a square minus 2ab plus b square. Okay. State Pythagoras theorem. Hypotenuse square is equal to base square plus height square. Okay. Area of rectangle L into b. Okay. Area of triangle 1/2 into base into height. -3 plus -2 -7. -3 -3 plus -2 -3. हाँ. -3 plus -2 -5. Okay. 4 minus -3 4 minus -3 -7. Okay.